नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला लोकसभेच्या तुलनेत मोठा फटका बसलाय. या निवडणुकांमध्ये ईव्हीएममुळे मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला फटका बसल्याचा आरोप महाविकास आघाडीतून केला जात आहे. ईव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात पहिलं आंदोलन करण्यात आलं आहे. लोकांची भावना प्रताप काकांच्या बाजूली होती की ते आमदार झाले पाहिजे. वातावरण हे आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाच्या बाजूला या मतदारसंघामध्ये होतं. असं असताना सुद्धा लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेतलं होतं. स्वखर्चातून प्रताप काकांना तिथं आमदार बनवावं अशा प्रयत्नासाठी त्यांनी कष्ट घेतले होते. आणि हे झाल्यानंतर जेव्हा मतमोजणी झाली त्यावेळेस जो निकाल लागला तो इथं असणाऱ्या लोकांना मान्य नाही, मतदारांना मान्य नाही. त्या हेतूतून आज इथं आभार सभा जी काकांनी ठेवली होती, मग कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरनं आम्ही सर्वजण इथं तहसील कार्यालयाला आलो, आरओ ऑफिसला आलो आणि तिथं प्रातिनिधिक स्वरूपात जे डेमो ईव्हीएम मशीन होते त्याची होळी या ठिकाणी आम्ही पेटवलेली आहे. याच्यातून लोकांची भावना ही आपल्याला कळते. आणि फक्त याच मतदारसंघामध्ये झालं आहे असं नाही, सामान्य लोकांनासुद्धा आता ईव्हीएमवर शंका वाटायला लागलेली आहे. त्यामुळे हे शंका लोकशाहीमध्ये योग्य नाही असं आम्हा सगळ्यांना वाटतं. आम्ही आमच्या पक्षाकडनं इलेक्शन कमिशनकडे मागणी करणार आहोत की सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनला असं सांगितलं होतं की मॉक पोल करायचा नाही, की जे कुठले मतदान झालं होतं त्यातलंच एक ईव्हीएम घ्यायचं आणि त्याचं रिटेस्टिंग करायचं. रिटेस्टिंगपेक्षा आपले व्हीव्हीपॅट तिथं मोजायचे हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. पण तिथं इलेक्शन कमिशननी वेगळंच काहीतरी तिथं केलेलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान करून चालणार नाही. आम्ही इलेक्शन कमिशनकडे पहिल्यांदा जाऊ, ते त्या बाबतीत काय सांगतात हे आम्ही बघू. आणि जर इलेक्शन कमिशनने त्या बाबतीत जर काही नकारात्मक भूमिका घेतली तर आम्ही सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर इलेक्शन कमिशनला वागायला लावू, एवढंच या ठिकाणी सांगू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.